फेब्रुवारी 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये महसूल गुप्तचर संघटनेने अमरावती शहरात धाड टाकून 10 कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त करीत शहरातील ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला। या गंभीर प्रकरणाला घेऊन राज्य अधिवेशनात लक्षवेधी लावत असताना हा विषय संबंधित विभागाकडे जाताच नुकतीच महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकीत अमरावती शहरातून 3 कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला। अमरावती शहर आंतरराष्ट्रीय एमडी ड्रग्ज तस्करीचं हब बनत असताना मात्र अमरावती शहर पोलीस संबंधित विभाग व पोलीस स्टेशन हे ठप्प बसले आहेत असं सांगून आमदार संजय खोडके यांनी शहरातील एमडी ड्रग्ज तस्करीबाबत राज्य विधिमंडळातून सर्जिकल स्ट्राईक केली। राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये आमदार संजय खोडके यांनी अमरावतीमधील एमडी ड्रग्ज तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाचं काय धोरण आहे असा प्रश्न उपस्थित केला। त्यांनी सभागृहासमक्ष सांगितले की अमरावती शहरामध्ये फेब्रुवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये महसूल गुप्तचर संघटनेने अमरावती शहरात धाड टाकून 10 कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला। यावेळी त्यांनी शहर पोलीस विभागाला माहिती देऊन ही कारवाई केली। यापूर्वी सुद्धा अमरावती शहरात एका वर्षात 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अमरावती शहरात काही टोळी सक्रिय असून त्या शहरातील विविध भागात ड्रग्जची विक्री करत असतात। मात्र ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्ज विक्री होते तेथील पोलीस मात्र याबाबत ठप्प असून अमरावती शहरात पोलिसातील बडे अधिकारी यांचे सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने अमरावती शहर ड्रग्ज तस्करीचे हब बनत चाललं असल्याचं आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष स्पष्ट केलं। या संदर्भात आपण अधिवेशनात लक्षवेधी लावून धरत असताना जेव्हा हा विषय संबंधित विभागाकडे जातो त्यानंतर लगेच अमरावती शहरात गुन्हे शाखेने धाड टाकून नागपुरी गेट ठाणे हद्दीतून 3 कोटींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला। ज्या पोलीस स्टेशनमध्ये धाडी करण्यात आल्यात त्यात गुन्हे शाखेने कारवाई केली, परंतु संबंधित पोलीस स्टेशन व अधिकारी मात्र ठप्प बसले असल्याने यामध्ये अमरावती पोलीस विभागातील बडे अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का असा प्रश्न उपस्थित करून आमदार संजय खोडके यांनी अमरावती शहराच्या पोलीस प्रशासनात नव्याने बदल करण्याची गरज असल्याचं सभागृहासमक्ष सांगितलंय। मागील अधिवेशनातही अमरावतीमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाबाबत लक्षवेधी मांडली असता यावर शासनाच्या वतीने योग्य धोरण ठरविणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। आता या संदर्भात निर्णय घेणार का असा प्रश्न सुद्धा अधिवेशनातून करण्यात आला। लक्षवेधी क्रमांक 3 संजय खोडके। सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 महोदय छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, फेब्रुवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये अमरावतीमध्ये नार्कोटिक्स महसूल गुप्तचर संचालनाच्या DRIने एक धाड टाकून अमरावतीमध्ये जवळपास 8 ते 10 कोटी रुपयाचा मॅट्रेसचा साठा जप्त केला। आणि हा ज्यावेळेस त्यांनी रेड टाकली त्यावेळेस अमरावती पोलिसाला फक्त सूचित केलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एका ट्रकमध्ये GSTच्या ऑफिसमध्ये आणून हा साठा तिथे ठेवलेला होता आणि त्यांनी पोलिसांना घेऊन तिथं तो साठा जप्त केला। आणि यापूर्वीसुद्धा अमरावतीमध्ये जवळपास 20 म्हणजे 1 वर्षामध्ये 20 गुन्हे या मॅट्रिक्सच्या संदर्भात दाखल झालेले आहे। आणि मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात मी लक्षवेधी लावली होती। त्याला मुख्यमंत्र्यांनी एक नवीन धोरण करून या सर्वांवर बंधन आणण्याचं केलेलं होतं, परंतु असं आता निदर्शनात येऊन आलं की राज्यामध्ये जी काही मॅट्रिक्सची किंवा हे जे टोळी जे आहे ह्या अमरावतीवरून ऑपरेट होत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। आणि आज जवळपास माझी लक्षवेधी आपली 23ला दाखल केली, 26-27ला लक्षवेधी डिपार्टमेंटमध्ये गेली आणि त्यानंतर अमरावतीला पुन्हा 4-5 दिवसाच्या आधी 3 कोटी रुपयाचा तिथे साठा सापडलेला आहे। तो महाराष्ट्र पोलिसांनी केलेला आहे। म्हणजे आपण लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस आपण लक्षवेधी किंवा काही विचारतो त्यावेळेस पुन्हा ह्या धाडी पडतात। या संदर्भात मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की या अमरावतीमध्ये मागच्या वेळी मी म्हटलं होतं की महाराष्ट्राचं हब बनत चाललेलं आहे हे अमरावती, आणि इथं सातत्यानं जर आपण विचार केला तर इथं नव्यानं प्रशासनामध्ये बदल करण्याची गरज आहे। आपण जर पाहिलं तर हे प्रत्येक हा जेवढ्या रेड मारलेल्या आहे ह्या क्राईम ब्रँचनी मारलेल्या आहे। म्हणजे ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ह्या रेड पडत आहे ती तर क्राईम ब्रँच रेड मारतो। आणि हे क्राईम ब्रँच म्हणजे आपण क्राईम रेटसाठी क्राईम ब्रँच वापरतो,
परंतु इथं जर पाहिलं तर या क्राईम ब्रँचचा रेटच इथं वाढलेला आहे आणि अमरावतीचं पूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन ठप्प बसलेलं आहे. पोलीस स्टेशन ठप्प बसलेले आहे, तिथलं DCP ACP सर्व ठप्प बसलेलं आहे. आणि हे क्राईम ब्रँच हे जे काही रेड मारतो याच्या मागं साठे लोटे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जर या पुढच्या काळामध्ये आपण ह्या सर्व बाबीवर लक्ष घातलं नाही तर या अमरावतीमध्ये ही ड्रग्सची मोठी कारवाई प्रश्न या विचारा. संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात त्या संदर्भात माझी यावर शासनाच्या वतीने उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की अमरावती शहरात DRI तसेच क्राईम ब्रांच मार्फत MD ड्रग्स बाबत कारवाई करण्यात आली. हे खरं असून पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा कारवाई होत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये प्रामुख्याने महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये नवीन फोर्स तयार करून कार्यवाही करण्यात येत आहे. MD ड्रग्स विरोधी कारवाई व प्रतिबंध लावण्याला घेऊन महानगर स्तरावर ANDF स्थापन करण्यात आलं असल्याचं राज्यमंत्री योगेश कदम यांनी शासनाच्या वतीने आपल्या उत्तरात म्हटले आहे. कोण? नाही, सन्माननीय सदस्यांनी ओके. लक्षवेधीच्या माध्यमातून म्हणून उत्तर द्यायचे अधिकार ते तरी राहू द्या. नाही, रॉंग नंबर लागला. त्यांच्याकडे नाहीच आहेत. नाही, सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधीच्या मार्फत नक्कीच अमरावती शहरामध्ये जे काही ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. DRIची कारवाई झाली हे खरं आहे आणि आपल्याला उत्तरामध्ये देखील आपण नमूद केलेलं आहे की 2021 पासून ते 26 पर्यंत जवळपास 29 गुन्हे आणि 101 आरोपींना आपण तिथे अटक देखील केलेली आहे. आपण कारवाई आपण करत आहोत. क्राईम ब्रांच मार्फतच या कारवाया होत आहेत असंही नाही. आपल्याला माहिती आहे की आताच 2 दिवसापूर्वीच पोलीस स्टेशन मार्फत म्हणजे नागपुरी गेट ह्या पोलीस स्टेशनच्या मार्फत जवळपास 2 किलोची तिथे आपण MD ड्रग देखील आपण तिथे जप्त केलेला आहे आणि जवळपास 3 कोटी त्याची किंमत आहे. तर मला वाटतं अमरावती शहरामधल्या या काही ड्रग्सच्या असलेल्या कारवाया नक्कीच त्याकडे आमचं फक्त अमरावती नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली जी प्रमुख शहरं आहेत, आपण नेहमी पाहतो की या प्रमुख शहरांची शेवटी फायनान्शियल कॅपिटल असतात. शहरामध्ये तिथे लोकवस्ती जास्त असते आणि इझी टार्गेट तिथे अधिक असतात. त्यामुळे मला वाटतं सगळ्याच शहरांमध्ये आपण विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आता आपण महाराष्ट्रभर विभागणी आहे. आपण आता ANTFची देखील आपण स्थापना केलेली आहे आणि ते कार्यरत देखील झालेले आहेत. विशेषतः म्हणजे ह्या ANTFच्या मार्फत म्हणजे आपण हा तयार केलेला फोर्स, या फोर्सला मॅनपॉवर देण्याकरिता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत आपण कारवाई देखील केलेली आहे. आणि आजच किंबहुना या लक्षवेधीच्या संदर्भात ज्यावेळेला बैठक चालू होती त्यावेळेस देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक विशेष म्हणजे या ANTFमध्ये असलेले जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील त्यांना इन्सेंटिव्स द्यायचा निर्णय देखील घेतलेला आहे. जेणेकरून ह्यांना एक प्रोत्साहनपर तिथे ज्यावेळेला तिथे एक जर का राशी आपण दिली किंवा त्यांना जर का एक स्टेप आपण हायर जर का आपण आणलं तर या ANTFमध्ये काम करत असताना त्यांना तिथे नक्कीच ते अजून प्रभावशालीरित्या ते काम करू शकतील एकंदरीत. आणि विशेष म्हणजे मी मगाशी त्याचा उल्लेख केला की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आपण या सर्व कारवाई करत असताना आपण नेहमी पाहतो की पुणे विभागाच्या म्हणजे पुणे आयुक्तालयामध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बँगलोरला तिथे जाऊन कारवाई केलेली आहे किंवा मुंबईत कारवाई केलेली आहे किंवा मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील कारवाई केली आहे किंवा महाराष्ट्रामधल्या अन्य ठिकाणी कारवाई केलेली आहे. तर मला वाटतं या इंटेलिजन्सच्या आधारे होत असलेल्या ह्या सर्व सहमतीमध्ये ह्या कारवाया आहेत. आणि त्या वेळेला मला वाटतं म्हणजे अमरावतीच्या शहरामध्ये अन्य कोणी येऊन बाहेरच्याने येऊन कारवाई केली म्हणून तिथे अमरावती पोलीस सक्षम नाही असं म्हणून योग्य ठरणार नाही. आणि आपण ज्या महाराष्ट्रामधल्या किंवा देशामधल्या आपण ज्या कारवाया आपण ज्या वेळेला आपण पाहतो त्या इंटेलिजन्सच्या आधारे ह्या कारवाई होत असताना त्या विभाग त्या कारवाई करत असत. तथापि आपल्याला नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये असलेला आज गृहराज्यमंत्री शहरी म्हणून अमरावती कमिशनर देखील याकडे आमचं देखील बारीक लक्ष आहे. आणि पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये मी स्वतः इथून बैठक देखील घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत, जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं पालन होतं की नाही होत आहे याच्याकरता मी स्वतः तिकडे येऊन बैठक घेऊन त्याची खात्री मी स्वतः करून घेणार आहे.